बघूयात वालांना मोड कसे आणायचे. इथे मी पाव किलो कडवे वाल घेतले. वाल चांगले चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भरपूर पाणी घालून 10 ते 15 तास भिजवायचे. म्हणजे सकाळी भिजवले की रात्री उपसून ठेवायचे व रात्री भिजवले तर सकाळी उपसायचे, म्हणजे पाण्यातून बाहेर काढायचे. आदल्या रात्री भिजवलेले वाल दुसऱ्या दिवशी सकाळी मी चाळणीवर उपसतेय. वालात काही कडक वाल असतील तर ते टाकून द्यायचे. वालाला मोड यायला 24 ते 36 तास लागतात. वालावर ओला कपडा ठेवायचा आहे. पातेल्यात खाली थोडं पाणी ठेवायचंय. त्यावर वालाची चाळणी ठेवायची व झाकून एखाद्या उबदार ठिकाणी हे भांड ठेवायचंय. 24 तासांनी वालाला छोटे मोड आले होते, पण मोड वाढण्यासाठी मी 4-5 तास वाल तसेच झाकून ठेवले होते. आणि हे बघा आता किती मस्त मोड आलेत ना वालाला. इतपत मोड आले पाहिजेत. मोड चांगले आले की वालाची साल छान स्प्लिट होते आणि वाल सोलणं सोपं जातं. वाल सोलण्याची पण एक पद्धत आहे. असेच वाल सोलायला घ्यायचे नाहीयेत, खूप त्रास होईल सोलायला. तर वालात हाताला सहन होईल इतपत गरम पाणी घालायचंय व 15 ते 20 मिनिटं वाल पाण्यात भिजवून ठेवायचे. 15-20 मिनिटांनी वाल सोलायला घेते. कोमट पाण्यात भिजवल्यामुळे ही सालं बघा अशी पटापट निघतात. तर आता अशा प्रकारे सगळे वाल सोलून घेते. वाल सोलताना वाल अखंड राहतील याची काळजी घ्यायची, म्हणजे उसळ दिसायला सुरेख दिसते. अशा प्रकारे सगळे वाल सोलून झालेत.